अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। चंद्रपूर महापौर काँग्रेसचाच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सिने अभिनेत्री प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची विशेष हजेरी। राज्यातील पालिकेच्या जाहीर प्रचाराची सांगता आज दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याने इतर पक्षाच्या प्रचार यंत्रणेला शह देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शहरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर, गटनेते विजय वडेट्टीवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांची उपस्थिती विशेष आकर्षण होती। गौतमी पाटीलसह सर्वच नेत्यांनी शहराच्या विकासाकरिता व चंद्रपूरकरांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेकरिता 17 ही प्रभागातील सर्व काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। प्रसंगी बोलताना मागील 10 वर्षापासून सत्ता भोगलेल्या पक्षाने शहराची वाताहत केल्याने मूलभूत समस्या जैसेच्या तैसेच आहे। शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेस उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन सपकाळ यांनी केले। अपडेट इंडिया टीव्ही प्रतिनिधी लिमेश मानुसमारे। प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आता आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहात आणि तुम्ही कमिटीमध्ये काम करतात, तर तुम्हाला काय वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण आता कसं आहे? महाराष्ट्रामध्ये संघर्षाचं वातावरण आहे। लोकशाही बुडवणारा जो विचार आहे त्या विरोधात आम्ही संघर्ष करत आहोत। संविधानाचं संवर्धन आणि संरक्षण ही भूमिका घेऊन आम्ही नगरपालिका, महानगरपालिका आणि येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही लढणार आहोत। भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे निवडणुका लढते त्याला आमचा वैचारिक विरोध आहे। आम्ही सत्तेसाठी नाही तर विचाराकरता या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्हाला फार चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे। लोक आमचं म्हणणं संपूर्ण ऐकून घेत आहे आणि आज एकंदरीत जो देशाचा राज्याचा कारभार आहे त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे। आज चंद्रपूरचं वातावरण मला कसं वाटलं? चंद्रपूर हा आमचा या ठिकाणचा बालेकिल्ला आहे। चंद्रपूरला सक्षम अशा स्वरूपाचं काँग्रेसचं नेतृत्व आहे आणि चंद्रपूरमध्ये संपूर्ण बहुमतामध्ये आमचा महापौर बसेल। तुम्ही चंद्रपूरच्या जनतेला काय बोलू इच्छिता? इथला एकंदरीत भ्रष्टाचार आणि जी हुकुमशाही आहे ते आपल्या चंद्रपूरवासियांच्या समोर आहे। भाजपच्या अंतर्गत बेबनावासारखे विषय असतील, इथल्या मूलभूत समस्यांसारखे विषय असतील, हे ऐरणीवर आहे आणि काँग्रेसच्या सोबत याकरता येणं आवश्यक आहे कारण विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे आणि चंद्रपूर हे महाराष्ट्रात असलं तरी भारताचं प्रतिबिंब चंद्रपूरमध्ये आहे आणि आज जो काँग्रेसचा विचार आहे तो सशक्त विचार आहे। या विचारासोबतच त्यांनी राहावं हे माझं त्यांना आव्हान।